तर ते हे पाहता येईल ना, मी सगळं घालून घेतले. सॉरी बरं का, काय झालं, मोबाईल धरला आणि आधी तिखट मीठ टाकतायच्या टायमाला व्हिडिओचं बटन दाबायचंच विसरले बघा. त्याच्यामुळे आता हे डबल तुम्हाला फक्त एवढंच दाखवू शकते मी. काही नाही, तर तिखट मीठ हळद जिरे पावडर घातले आणि बेसन पीठ घातले 2-3 चमचे. ह्या पोहे खायच्या चमच्यानं आपली जशी क्वांटिटी तसं घालायचं. आता फक्त याच्यात मला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट थोडासाच घालायचा बरं का. मी दाखवते तुम्हाला, 1 चमचाभर बी घातला तरी चालतंय. हे पहा असं, हे पाहू शकता, एवढाच घालायचा. चव छान लागते भाजीची, कारण शेंगदाण्याचं थोडं बी कुठं असेल ना भाजीला. हे पहा असं आता वापस चालली खाली, कढईला पकडायलं नाही असं. 1 मिनटं दाखवते तुम्हाला. हे पहा, हे असं कढईला पकडायलं की समजायचं की आता वाफायली आपली भाजी व्यवस्थित. तर करून बघा ताईनं एकदा, नक्कीच खूप छान लागते बघा. पक्ष्यांचा आवाज किती छान यायला आहे. 5:30 वाजलेत आता, मस्त असा. तर चला, ह्याला आता 10 मिनिट अजून झाकून ठेवायचे, कारण ह्याला इथून पुढंच वाफायला आपलं पीठ शिजलं पाहिजे ना. गुड मॉर्निंग. तर मी बनवत आहे दोडक्याची भाजी, पण दोडक्याची भाजी बनवत आहे वेगळ्या पद्धतीची. तर तुम्ही नक्कीच बघा. त्याच्यासाठी काय घेतलं आहे, हे कांदा चिरून घेतला आहे, हे आपलं दोडका असं पाण्यात टाकून चिरून घेतलं आहे, भरपूर कढीपत्ता आहे, लसूण आहे. तर हे पहा, जिरे मोहऱ्या तडकल्या आपल्या. लसूण घालून घ्यायचा, लसूण भरपूर घालायचा मैत्रिणींना, भाजीला चव छान लागते. आणि हे आपला कढीपत्ता व्यवस्थित असं सगळं घालून घ्यायचं. कांदा घालायचा, छान लाल होऊ द्यायचा. आणि बेसन कधी घालायचं ते पण सांगते ताईंनो. तर आपला कांदा लसूण बघा छान कलर यायला की नाही लसणाला आणि कांद्याला, मस्त असा कलर येऊ द्यायचा. करून बघा एकदा ताईंनो, खूप छान होती वेगळ्या पद्धतीची काहीतरी. दोडका असं तर आपल्याला खाऊ वाटत नाही. रात्री मी विचारलं दोडकं करू का, सगळ्यांनी नाही 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 म्हणले. मी म्हणले वेगळ्या पद्धतीचं करते, मग म्हणले बरं कर. हे अशा पद्धतीचं करायला माझी मनाची रेसिपी. बरं मी काय कुठं बघितलं नाही, काही नाही बघा मैत्रिणीनं. ते दिमाग लावला आपला की चला बघू असं करून कसं होतं ते, म्हणून मी बनवत आहे आता बेसनातला दोडका. बेसन पिठातला हा सुका दोडका खूप छान होते, सुंदर होते. करून बघा तुम्ही पण एकदा ताईंनो. तर आता गॅस बारीक करायचं आणि ह्याला 15-20 मिनटं आता चांगलं वाफू द्यायचं. तर चला, मी बनवत आहे. सगळ्या डाळी मिक्स आहेत बघा, ह्याच्यात ऑल डाळी मिक्स आहेत, तुरीची सोडली तर. सगळ्या डाळी मिक्स किती घ्यायच्या, तर अर्धी वाटी डाळ घ्यायची. डाळी घ्यायच्या सगळ्या, मुगाची, हरभऱ्याची, उडदाची, मसुराची नाही सॉरी. तर एवढ्या डाळी 3 डाळी घ्यायच्या, आणि 3 डाळी अर्धी वाटी. आणि तांदूळ जे आहेत ते 1.5 वाटी घ्यायचे, 1.5 पटीनं. तर ह्याचे मला बनवायचे बघा आता छान सुंदर असे डोसे, खूप छान होते. तर चला, ह्याला मिक्सरला फिरवून घेते. आणि हे आपलं डेली रुटीनचं चिया सीड्सचं पाणी आणि हे लिंबू, हे आमच्या दोघांचे 2 गिलास. तोंड धुतले तर माझा स्वयंपाक झाला आहे, आज लवकर उठले होते. तर चला, मी माझं घेते, खालीवरी करावं लागेल ह्याला. खूप छान रिझल्ट आहे ताईंनो ह्याचा. मी आधी पण दाखवलेले, पण नवीन ताई जॉईन होतात ना, तर त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं दाखवावं. तर ते दाखवत आहे बघा, हे आमच्या दोघांचं, हे दिदीचं एवढं. तर हे असं पाणी अगोदर हे माहीत नव्हतं, म्हणजे तर मी ना कोमट पाणी आणि लिंबू घेत होतो. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, काही पण असो. ह्याचा म्हणजे लिंबाचा आणि सकाळच्या पाण्याचा चहा नाही घ्यायचा ताईंनो उठल्या बरं का, लक्षात ठेवा. काळजी घ्यायची स्वतःची थोडीशी एक. तर आपण आहोत तर आपली फॅमिली आहे, नाहीतर काय आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघं पण घेत होतो. आता हे चला. तर चला, डोशाचं बेटर काढून घेतलं जसं की तुम्हाला दाखवले, आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे घेतले टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे. बाकी टाकायचे काय, तर जिरे भरपूर घालायचे ताईंनो, चव लागते छान. हे पाशे आणि बाकी सगळ्याच्यात घालून घ्यायचं असं व्यवस्थित. मीठ राहिले घालायचं, मीठ पण घालून घेते. आत्ताच नाहीत बनवायचे, ह्याला टाईम आहे थोडासा, बनवताना दाखवते तुम्हाला. कारण आता अजून आंघोळ्या तेच राहिले, आता कुणी उठलं आहे कुणी उठलं नाही आहे. तर मीठ घालून घेते. मीठ चवीनुसार घाला ताईंनो, तुमच्या आकारानं. हे पहा, मला एवढं बस होतं आहे. तर चला, ह्याला ठेवते आता झाकून. तर एक आंबा आणि चपाती ठेवली होती बघा, कसा खाऊ लागला. जवळून शूट केला तर माहिती झाली त्यांना, ओळखीच्या झाल्यासारखे झाले. तर उडून जात नाही काय नाही, तर पहिलं उडून जात होते. अजून एक आला आहे बघा, भरपूर येते. तर हे बघा,
तर हे बघा आपले मिक्स डाळीचे डोसे कसे सुंदर येते. तर कलर सारा ग्रीन आला आहे, कारण मी ह्याच्यामध्ये ना अशी ह्याची आपली टरकलाची डाळ, कोणी चिपडाची म्हणते, कोणी टरकलाची म्हणतंय. तर ती प्लेन अशी पिवळी डाळ नाही टाकली मी, कारण ती डाळ पौष्टिक असते ताई ना, त्याच्यामुळे तीच डाळ टाकली. हे आपलं बेटर आहे, किती इतकं सुंदर होतं ना. आणि जसे पाहिजे तसे अजून पातळ येतात, पण आम्हाला हे उत्तप्पा टाईप जाडच खायला आवडतात. त्याच्यामुळे त्यांना बी सगळ्यांनाच असेच केलेत मी आता. हे जाडच केलेत थोडेसे, तर चवीला पण छान लागते. तर त्याच्यासोबत काय केलं तर ही आहे नारळाची आणि आपली डाळव्याची चटणी, आणि ही आहे अशी शेंगदाण्याची मस्त भरपूर असा लसण घालून शेंगदाण्याची चटणी. ही काय करायची, त्या डोश्याच्या वरी टाकायची, खूप छान लागते बघा ताईंनो. हे असं दोन्ही साईडनं, ह्या साईडनं बी ज्यावेळेस आपला डोसा व्यवस्थित फ्राय होत आहे का, तर त्यावेळेस काय करायचं, अशी वरी ही चटणी घालायची. तर एकदम नंबर 1 चव लागते बरं का ह्याची. तुमच्या चवीनुसार घाला, जास्त कमी कशी बी आपल्या मनावर, पण घाला ही चटणी घाला ह्याच्यावर, 1 नंबर लागते चव डोश्याची. झाला आपला डोसा तयार. तर हे डोसा तुम्हाला करून बघायचा असेल तर ह्या डोश्यासाठी लागणारं साहित्य वगैरे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते ताईंनो. मस्त 1 नंबरमध्ये डोसा होतं, हे पाहू शकतात तुम्ही किती सुंदर झाला आहे. तर चला, ह्याला लागणारं साहित्य वगैरे सगळं सांगते व्यवस्थित तुम्हाला, आणि तुम्ही पण नक्कीच करून बघा हा डोसा. हाय हॅलो मैत्रिणीनं, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना, आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मॅट्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज काय बनवलं, जसं की तुम्हाला दाखवलं, आज असे मस्त असे डाळी सगळ्या मिक्स करून मस्त असे पौष्टिक डोसे बनवले. तर आपले डोसे कसे वाटले ते पण नक्की सांगायचं, आणि करून बघायचे. छान होते, तर चवीला ते 1 नंबर लागायले. तर जसं की तुम्हाला सांगितलं, त्याच्यावर चटणी थोडीशी शेंगदाण्याची आपली चटणी असते ना, थोडीशी कशी भुरभुरायची वरी. आणि तर तसं जर केलं ना तुम्ही, तर ताई ना तुम्हाला ह्याची पण गरज नाही आहे. आपल्या नारळाची मी खोबऱ्याची चटणी केली त्याची पण गरज नाही आहे. आमच्या सोनूनं तर ना त्याच्यावर तूप टाकलं, वरी चटणी टाकली, आणि तशीच गरम गरम खाल्ली. तिनं पांढरी चटणी तिला आवडत नाही, घेतली पण नाही बघा तिनं पांढरी चटणी. तर तुम्ही एकदा नक्कीच तसे डोसे करून बघा ताईंनो, खूप छान होते, नंबर 1 मध्ये होते. तर आणि चवीला पण छान लागतात, पौष्टिक होतात, मुलं पण आवडीनं खातात. असं काहीतरी खा म्हणलं तर खात नाहीत बघा मुलं. तर आपण जर तसं केलं का, व्यवस्थित करायचे आणि छान होते. तर करून बघा एकदा नक्कीच ताईंनो. कशी वाटली रेसिपी जर आवडली तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, आणि ते हाईपचं बटन एकदा काय निघालं आहे तर नवीन माहीत नाही ताईंनो, आपण हाईपचं बटन पण दाबत जा. तर त्याच्यामुळं काय होतं आहे, आपला वॉच टाईम वाढत आहे. तुमचे जर व्हिडिओ असतील मी पण तुमचे व्हिडिओ पाहिल. चल तर आता ना, आजची रेसिपी कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरायचं नाही. चॅनलवर जर कोणी नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन रेसिपी बघायला भेटतील. माझ्या रेसिपी आवडतात का ते पण कमेंट करून नक्कीच सांगा ताईंनो. चला, आजी पण आले बघा आता. भांडे वगैरे सकाळीच घासून पालथे मारून गेले होते, काहीच काम ठेवलं नव्हतं. आता खूप गरमी होती, आता आज उशीर झाला जायला, सकाळच्या लाईव्हमुळे 12:30 वाजले यायला वरी आज. तर आता वाजलेले आहेत 12:30. आज नाश्ता पण केला नव्हता बघा ताईंनो. तर आता काय करते मी, डायरेक्ट आता जेवण करून घेणार आहे, जसं की तुम्हाला दाखवली ना. आजची दोडक्याची भाजी तर एवढी सुपर झाली म्हणता ताईंनो. ती भाजी दोडक्याची तुम्ही नक्कीच करून बघा. बेसनपीठ घालायचं व्यवस्थित, लसूण भरपूर घालायचा. मला तर पुरली नाही, किती राहिली तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. किती राहिली की माहीत नाही आहे, तर एवढीच राहिली दोडक्याची भाजी. आता भाजीला काहीतरी करावं लागेल, एवढीच ठेवली आहे. आवडली. सकाळी दिदीनं काय केलंय, डोशासोबत खाल्ली थोडीशी, तिला टेस्ट छान लागली, ह्यांनी नेली, दिदीनं घेऊन गेलेत. आता तेवढी जयपुरती आहे, मला काहीतरी थोडीशी भाजी करावं लागेल, नाहीतर बघते शेंगदाणे चटणी वगैरे, एकटीसाठी कुठं भाजी करत बसू आता. तर चला ताईंनो, व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हे आवडीचा इथं चेंज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.